आपला पहिला घटक आपण आज बघतो आहोत, अक्षरमाला. अक्षरमाला मध्ये आपल्याला काय शिकायचे, तर इंग्रजी वर्णमालेतील आधारित जी अक्षरमाला आहे आपली एबीसीडी. ओके, या एबीसीडी वर काही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि या भागावर आपल्याला प्रश्न विचारताना एका अक्षराची मालिका, किंवा अक्षर गटाची मालिका निर्माण होऊन बनवतात. म्हणजे याच्यात काय असतं, एका अक्षराची मालिका असते किंवा अनेक अक्षरांची एक अक्षर गटांची एक मालिका असते. आता तुम्हाला ते लक्षात येईलच मी काय सांगतो ते. बघा, एबीसीडी मध्ये विशिष्ट क्रम दिलेला असतो आपल्या अक्षरांना. तुम्हाला एबीसीडी सर्वांना माहितच, परिचयाचे आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. त्यानंतर एम नंतर खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड असे आपले इंग्रजीतील जी अक्षर आहेत, अल्फाबेट्स, ही 26 अक्षरे असतात. या 26 अक्षरांची मांडणी विशिष्ट क्रमाने, सुलट क्रमाने केली असते. एकतर ए पासून झेड पर्यंत केलेली असते किंवा उलट क्रमाने केली असते, झेड पासून ए पर्यंत. मग त्यांना आपण नंबर दिलेले असतात. हॅलो, आवाज येतोय ना? यांना आपण नंबर दिलेले असतात. सुलट क्रमाने असेल तर ए पासून ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशा त्यांना सुलट क्रमाने किंवा उलट क्रमाने सुद्धा त्यांना नंबर दिले असतात. म्हणजे 26 ला झेड पासून कधी कधी यांना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 अशा प्रकारे हा आधी एक सुलट क्रमाने आणि नंतर त्यांना अशा उलट क्रमाने ही मांडणीचा आपण क्रम देत असतो. समजलं एवढं सर्वांना? मला फक्त तुम्ही थंब द्यायचा आहे चॅट बॉक्सला किंवा येस येस म्हटले तरी चालेल. ओके, लक्षात? समजलं की इंग्रजी वर्णमालेतील जे अक्षर आहेत त्यांच्या विशिष्ट क्रमाची मांडणी केलेली असते. ती सुलट किंवा उलट क्रमाची असते किंवा एका आड एक असे सुद्धा त्यांना क्रमांक दिले असतात. म्हणजे ए ला एका आड एक म्हणजे कसे असतात, ए बी सी डी असेल तर मग याला एक, याच्यानंतर हा टाळून याला 2,
हा टाळून याला 3 अशा प्रकारची मांडणी सुद्धा बऱ्याच जणांची केलेली असते. मग याच्यामध्ये एका अक्षरांची किंवा 2-2 अक्षरांची किंवा 3 अक्षरांची ही मालिकांची गुंफण केलेली असते आणि अक्षरांसोबत काही कधी-कधी अंकांचा तर कधी विशिष्ट प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. असे प्रश्न आपण सोडवायला बराच विचार करावा लागतो. विचार करताना अचूकता आणि वेळेची बचत साधण्यासाठी वर्णमालेतील अक्षरांची आपण विशिष्ट प्रमाणात मांडणी करून घेतलेली आपण सोयीस्कर असेल. अशा प्रकारचे उदाहरण सोडवत असताना आपण जर अशी मांडणी करून घेतली एबीसीडी तर आपल्याला अशी उदाहरणं सोडवायला अत्यंत सोपी जातील आणि सरळ जाईल. जेणेकरून तुम्हाला उत्तर सोडवायला ही काय जाईल सोपं जाईल. ओके. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांना सुरुवात करूया. ओके. समजलंय सर्वांना? मला 2च रिप्लाय आले. पद्मा मॅडम, भावना मॅडम समजलं? नम्रता मॅडम समजलं? तर बघा आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं बघूया आता. पहिलं उदाहरण बघूया. जे के सॉरी जे एल एन पी आणि शेवटी प्रश्नविराम. सांगा मला उत्तर काय येईल? जे एल एन पी आणि शेवटी प्रश्नविराम अशा प्रकारची एका अक्षरांची मालिका दिलेली आहे आणि यांच्यामध्ये जो क्रमसंबंध आहे तोच पुढे येणाऱ्या अक्षरामध्ये सुद्धा असेल आणि आपण तो शोधायचा आहे. जर आपण एबीसीडी लिहिली आपल्याला जेवढे काही अक्षरे दिसतात तो तेवढेपर्यंत आपण लिहू शकतो किंवा आपण वरती अल्फाबेट लिहिले आहेत त्या वरती जाऊ आपण. या बघा जर आपण जे पासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की येथे मान्य आपल्याला काय केले आहे. जे नंतर एल आलेला आहे म्हणजे एका आड आपण गेलो आहोत. एल नंतर एम सोडून आपण एन वर गेलो बरोबर. एन नंतर ओ सोडून आपण पी वर गेलो बरोबर. आणि पी नंतर एक सोडून आपल्याला पुढच्या अक्षरावर जायचं म्हणजे तो आपल्याला काय मिळेल आर मिळेल. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल करेक्ट आन्सर आर असेल. बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन आहे मॅडम जे एल एन आणि पी आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. जे नंतर एल कसा आला एल नंतर एन कसा आला तो संबंध आपल्याला क्वेश्चन मार्क मध्ये दिलेला आहे आणि तो शोधायचा आहे. जसे की जे नंतर के येतं आणि के नंतर एल येतो मग आपण जे नंतर एक अक्षर टाळून आपण पुढच्या अक्षराकडे गेलेलो आहोत आणि प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला तो दिलेला आहे. म्हणजे जे नंतर एक प्लस करून पुढच्याकडे गेलो तर आपल्याला एल मिळतो. प्लस एक त्याच्यात सोडला आपण तर आपल्याला काय मिळतो प्लस म्हणजे आपण तो मायनस केला समजायचा वर्ग त्याला वगळलेला आहे. जे नंतर के आपण वगळलेला आहे. एल नंतर एम आपण वगळलेला आहे बरोबर. म्हणजे इथले जे मधले अक्षर आपण ते वगळले तर पी नंतर पुढचा अक्षर आपण शोधायचं क्वेश्चन मार्कला तर पी नंतर आपल्याला क्यू हा वगळून जायचा आहे आणि त्यानंतर मिळणारा अक्षर काय असेल आपल्याला आर असेल. आर इज अ राईट आन्सर. समजलं आता? क्लिअर आहे भावना मॅडम? ओके. तुम्हाला पुढचं उदाहरण देतो मी. सोपे सोपे उदाहरण आहेत याच्यात आपण फास्ट थोडे सोडवायचे आहेत.
क्वेश्चन मार्कचं उत्तर काढायचंय. पर्याय देतो. पर्याय क्रमांक 1 आहे एल, पर्याय क्रमांक 2 आहे एम, पर्याय क्रमांक 3 आहे एन आणि पर्याय क्रमांक 4 आहे ओ. बरोबर. कोणाचं उत्तर बाकी आहे अजून? कोणी उत्तर दिलं नाही? नम्रता मॅडम दिले उत्तर, सर्वांनी उत्तर दिले. ओके. तर बघा, ए नंतर बी येतो, बी नंतर सी येतो. आपण ही दोन अक्षरे इथं वगळले. सी नंतर डी आलेला आहे, डी नंतर ई नंतर एफ येतो, एफ नंतर जी येतो. ही दोन आपण वगळलेली आहेत. जी नंतर एच येतो, एच नंतर आय येतो. ही दोन वगळली आहे. त्याच्यावर नंतर जे आलाय. जे नंतर आपण के आणि एल वगळणार आणि त्याच्यानंतर येणार योग्य उत्तर असेल आपलं एम. एम इज द राईट आन्सर. ओके. पुढचा प्रश्न. आता दोन दोन अक्षरांचा गट आहे, हा लक्षात घ्या. तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला जमलं नाही तर मी सॉल्व्ह करून देईन. पर्याय पण देऊन ठेवतो. पर्याय क्रमांक 1 आहे के एम, पर्याय क्रमांक 2 आहे जे के जे, पर्याय क्रमांक 3 आहे के एल, पर्याय क्रमांक 4 आहे एल एम. बघा, इथं दोन अक्षरांचा गट दिला आहे. दोन्ही अक्षरांचा गट करताना दोन्ही अक्षरांचा विचार आपल्याला एकत्रितपणे किंवा प्रत्येक अक्षर गटाचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय असा विचार करावा लागेल. बरोबर. सर्व गटातील प्रथम अक्षरे आपण पाहिली असता तुमच्या लक्षात येईल. नंतर साहजिकच शेवटच्या गटात तुम्हाला प्रथम अक्षर काय येईल आणि दुसऱ्या अक्षराचा जो क्रम आहे तो आपल्याला कसा येईल हे तुमच्या लक्षात येईल आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यावरून तुम्हाला उत्तर शोधता येईल. बाकीच्यांनी पण उत्तर द्या.
ओके. स्क्रीन सर्वेना दिसतंय मॅडम, तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल. भावना पद्मा मॅडम नेटवर्क चेक करा. बघा इथं काय दिलेलं आता बघा सर्वांनी. उत्तर बरोबर आहे, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे के जे. येथे हा सलग क्रम दिलेला आहे. जे, एच, आय आणि जे हा जो पहिल्या अक्षरांचा जो गट दिलेला आहे हा एक सलग क्रम आहे. म्हणजेच जी नंतर एच येतो, एच नंतर आय येतो, आय नंतर जे येतो, बरोबर. मग जे नंतर क्रमाने पुढचा येणारा अक्षर काय असेल, निश्चित के असेल. जे इथं दिसतंय बघा, जे, एच, आय, जे आणि जे नंतर पुढचा अक्षर क्रमाने येणारा निश्चित के असेल. म्हणजे उत्तरामध्ये सुरुवातीला काय असेल, के. या तिन्ही पर्यायांमध्ये सुरुवातीला के दिलेला आहे, म्हणजे तिन्हीपैकी कोणता तरी एक पर्याय असेल. म्हणून आपण डायरेक्ट चौथा पर्यायाचा काय विचार करायचा नाही. चौथा पर्याय आपण डायरेक्ट इलिमिनेशनने काढून टाकला तरी चालेल, बरोबर. मग या तीन मध्ये आता जे. मग दुसरा अक्षर बघायचा आता, एन नंतर एम, एम नंतर एल, एल नंतर के आणि के नंतर काय येतो तो, बरोबर. जर आपण बघितलं एन नंतर हा एन नंतर एम, एम नंतर एल आणि एम नंतर के. म्हणजे एक अक्षर आपण काय गेलो आहोत, पुढे गेलो आहोत. आणि एक अक्षर काय आलो आहोत आपण, मागे आलो आहोत. आलं लक्षात. म्हणजे एक प्लस आणि एक मायनस करत गेलो आहोत. पहिल्यांदा आपण ऍडिशनल करत गेलो, प्लस, सॉरी, पहिले आपण एक ऍडिशनल करत गेलो, म्हणजे जे नंतर एच नंतर आय नंतर जे. आता इथे आपण काय करणार आहोत, मायनस. ओके. जसे की इथं एन नंतर आपण एम, एम नंतर एल, एल नंतर आय, के आणि के नंतर जे. जे आपला इथं असेल आणि उत्तरामध्ये तो कुठं आहे, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. ओके. समजलं सर्वांना. आपण आपली थिंकिंग व्यवस्थित ठेवायची उत्तर सॉल्व्ह करताना. प्रत्येक ठिकाणी जो आपण क्रमशः विचार करणार तो शेवटपर्यंत करायचा आहे, म्हणजे आपल्याला उत्तर निश्चित मिळेल. क्लिअर आहे सर्वांना, समजलंय. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 समजला सर्वांना. ओके. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. तेवढ्यात आपले एक सर आहेत जॉईन झालेले नाहीत आज, पण त्यांना अडचण येते. काय प्रॉब्लेम आहे काय माहित. 2-3 उदाहरणं देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न 4. ओ, एम, के, आय, जी आणि क्वेश्चन मार्क. पर्याय देत नाही मी, सोपे उदाहरण आहेत, पर्याय देत नाही. यम हा आवाज येतोय मॅडम. नेटवर्क. पहिला 4था प्रश्न आहे. एम, सॉरी, ओ, एम,
के आय जी आणि क्वेश्चन मार्क. त्याच्या पुढचा प्रश्न आहे ई आय एम क्यू यू आणि क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वाय टी ओ जे क्वेश्चन मार्क. ओके, एवढे 3 प्रश्न सॉल्व्ह करा. आवाज येतोय सर्वांना? प्रश्न समजलेत? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? सॉल्व्ह केले उदाहरण? बघा, 4थ्या क्रमांकाचं उत्तर बघा. एम ओ एम के आय जी. ओके, पद्मा मॅडम आणि भावना मॅडम, तुम्हाला नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं. तुम्ही स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये राहत जा, म्हणजे तुम्हाला आवाज आणि स्क्रीनचं काही अडचण येणार नाही. ओके, हॅलो, बघा पहिलं जे उदाहरण आहे,
ओ एम के आय जी, यामध्ये आपण एक अक्षर मागे गेलो आहोत, म्हणजे एक अक्षर आपण गाळलेले आहेत, जसे की इथं एन आपण गाळलेला आहे. ओके, ओ नंतर एम आला आहे, एम नंतर एल आपण इथे गाळलेला आहे, म्हणजे के आलेला आहे. ओके, के नंतर आपण जे गाळलेला आहे, म्हणजे नंतर काय आलेला आहे, आपला आय आला आहे. आय नंतर आपण इथे एच हे अक्षर गाळलेले आहे, एच नंतर इथं आपल्याला आय आलेला, पुढचा अक्षर आलाय जी, आणि जी नंतरचा आपण एक मागचा अक्षर गाळणार आहोत यप, आणि म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल ई. समजलंय सरांना? याचं उत्तर समजलं? चौथ्याचं उत्तर आहे ई. ओके, पुढचा प्रश्न बघा. ई नंतर आय, आय नंतर यम, म्हणजे आपल्याला 3 अक्षर सोडून पुढे गेलो आहोत, +3. ई नंतर तिसरं अक्षर येतं, 3 अक्षर सोडून चौथं अक्षर येतं आय. आय नंतर 3 अक्षर सोडून पुढचं अक्षर येतं जे के एल एम, आपण जर वगळलं तरी पुढचं येतं यम. यम नंतर 3 अक्षर सोडून पुढचं अक्षर येतं क्यू. क्यू नंतर 3 अक्षर जर आपण सोडले तर पुढचं अक्षर येतं आपलं यू, आणि यू नंतर जर 3 अक्षर आपण पुढे गेलो तर यू नंतर येतं बी, डब्ल्यू, एक्स, आणि आपलं योग्य उत्तर काय असेल, वाय. ओके, क्लिअर? पुढचा प्रश्न आहे वाय टी ओ यू, सॉरी, ओ नंतर जे, आणि आपण नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. जर आपण गेलो वायच्या मागे टी, तर आपल्याला 4 अक्षर मागे जाणार आपण, बरोबर? 4. टी नंतर 4 अक्षर मागे गेलो आपण, तर आपण जाणार ओ वरती. ओ नंतर 4 अक्षर मागे जर गेलो आपण, तर आपण जाणार जे वरती. जे नंतर 4 अक्षर जर मागे गेलो आपण, तर आपण जाणार ई वरती. ओके, समजलंय सर्वांना? आपल्याला फक्त अक्षरमाला ओळखताना प्लस ऍडिशनल सर्व अक्षरांसाठी सारख्या क्रमाने आपल्याला पुढे मागे सरकायचं असतं. सिंगल असतील तर सिंगल, डबल असतील तर डबल. ओके, सिंगल असतील तर आधी सिंगल, डबल असतील, ट्रिबल असतील तर त्यांचा सर्वांचा एक एक अक्षरांचा आपण विचार आपल्याला करावा लागेल. क्लिअर आहे सर्वांना? समजलं? रणजित सर समजलं? चॅट बॉक्सला सर्वांनी एस नो टाईप करायचं, तुम्हाला समजलं नाही समजलं म्हणजे मला समजेल. ओके, यस. चला आता आपण पुढच्या उदाहरणांकडे जाऊया. आता काही आपण 2 अक्षरी शब्दांचं उदाहरण बघूया. एक अक्षरी तुम्हाला जवळजवळ समजले आहे. पुढचं उदाहरण बघा. जे सी एल ई एन जी टी आय
आणि पुढे क्वेश्चन मार्क. पर्याय देतो. पहिला पर्याय आहे RK, दुसरा पर्याय आहे KR, तिसरा पर्याय आहे QH, चौथा पर्याय आहे OI. सॉल्व करा. नाही सुटलं तर मी सोडून देतो. रणजित सर, कालचं रेकॉर्ड लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर मध्ये तिथं जो ऑप्शन आहे ते रेकॉर्ड लेक्चर मध्ये अवेलेबल असेल. जे काल लेक्चरला नव्हते त्यांनी रेकॉर्ड लेक्चर बघून घ्या. हा, त्यानंतर अदर विषयांच्या रेकॉर्ड लेक्चर साठी कोणी अजून एनरोल नसेल केलं तर त्यांना ग्रुप वरती मी सर्व क्लासरूम ID दिली आहे. तुम्ही सर्व एनरोल करून घ्या. त्यानंतर सर्व काही अपडेट मी ग्रुपला देत असतो. काल जे झाले लेक्चर आपल्या सिलेबसच्या संदर्भात त्याची PDF सुद्धा मी तुम्हाला आज ग्रुपवर टाकलेली आहे. ती प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या. प्लीज कृपया करून या जेवढं काही आपलं मटेरियल असेल ते फक्त तुमच्यासाठी मर्यादित असू द्या. कोणालाही शेअर करू नका. विश्वासाने मी तुम्हाला सर्व काही मटेरियल प्रोव्हाइड करेल तेवढं तुम्ही तुमच्या तेवढं विश्वास माझा तुमचा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला त्या सर्व मटेरियल देत जाईल आणि ते कोणालाही शेअर करू नका. विषय काय असतो माहितीये, तुम्ही दुसऱ्या मित्राला देणार चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी काय होतं चुकून एखाद्या अकॅडमी पर्यंत ते मटेरियल पोहोचलं तर ते त्यांच्या नावाचा वापर करून आपल्या मटेरियलचा यूज करतात. म्हणजे ज्ञानाचा, श्रमाचा आणि मेहनतीचा जो विषय असतो तो आपला असतो, ती माझी मेहनत असते आणि आयत्या गोष्टींवर कोणीतरी त्याचा फायदा घेत असतो. तर सो कोणीही तुमच्याकडे जेवढं काही मी मटेरियल प्रोव्हाइड करेल PDF मध्ये असेल, काही माहिती असेल तर ती कोणालाही देऊ नये. एवढी तुम्ही विश्वासार्हता मला दाखवायची आहे. ओके, समजलंय सर्वांना? उत्तर सर्वांनी सॉल्व केलं? यस. तुमचेच कितीही जवळचे मित्र असतील, सहकारी असतील, कलिग असतील तर त्यांना देऊ नका. आणि तुमचे मित्र जे कोणी अजून 22 शिक्षक TET पात्र असतील किंवा ज्यांचा स्कोर आता चांगला असेल त्यांना सुद्धा आपल्या बॅच संदर्भात माहिती द्या. त्यांना सुद्धा आपली बॅच जॉईन करायला सांगा, जेणेकरून आपले ऍडमिशन वाढल्यानंतर आपल्याला अजून आपल्या लेक्चर मध्ये घेण्यामध्ये इंटरेस्ट वाढेल आणि जेवढे जास्तीत जास्त ज्ञानाचा उपयोग आपल्याला सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग एकमेकांना करता येईल. TETच्या बॅचला पण हीच परिस्थिती होती. सुरुवातीला आपले ऍडमिशन खूप 5, 7, 8 वरच होते. नंतर हे ऍडमिशन जेव्हा जाहिरात आली तेवढे वाढून 40 पर्यंत गेले होते. तर TETचे ऍडमिशन सुद्धा आपले नंतर वाढतीलच. ओके, आणि तुमचा अजून हातभार लागला किंवा तुमच्याकडनं मदत असली, तुम्ही माउथली लोकांना पर्यंत सांगणार तर निश्चित ऍडमिशन वाढवण्यासाठी मदत होईल.
बघा येथे काय दिलेलं आहे, जे नंतर एल दिलेला आहे, म्हणजे एक अक्षर आपण इथं काय गेलो आहोत, प्लस गेलो आहोत. ओके, एक सोडलंय त्याच्यानंतर एक अक्षर आपण पुढे गेलो आहोत, म्हणजे एक वगळलंय आपण. त्यानंतर जे नंतर एल, एल नंतर पुढचं अक्षर आपण एन, एन नंतर पी, पी नंतर काय येईल मग आपला पुढचा एक वगळून आपण पुढे कर गेलो, मायनस करत जायचं आपल्याला, पण पुढे जायचंय, पुढच्या दिशेने मायनस करायचं आपल्याला. पी नंतर पुढचं अक्षर असेल आर. ओके, आता सी नंतर काय आला आहे, ई, इथे सुद्धा आपण पुढेच गेलो आहोत. ई नंतर आला आपला जी, जी नंतर आला आपला आय, आणि आय नंतर पुढचं अक्षर येईल आपलं के. तर करेक्ट आन्सर आपला आलं आर के. सध्या आपले ऍडमिशन आहेत 7. भावना मॅडम 7 ऍडमिशन आहेत आपल्या, आणि आपले ऍडमिशन वाढले नाही वाढले तरी नो इश्यू, ते ऍडमिशन आपल्या ऑटोमॅटिक वाढतील. तुमच्याकडनं वाढले तर चांगली गोष्ट असेल, प्रत्येकाकडनं किमान एक ऍडमिशन 2 ऍडमिशन तुमच्याकडनं प्रत्येकाकडनं आलं, टीईटी क्वालिफाय जे आहेत त्यांच्याकडनं. ओके, अजून मदत होईल. आणि रिझल्ट टीईटीचा रिझल्ट लागला किंवा टेटची जाहिरात प्रकाशित झाली तर ऍडमिशन हे आपोआपच होतील. समजलंय उदाहरण? पुढचं उदाहरण देऊ. पुढचं एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 8. ए झेड बी एक्स. काही प्रश्नाचे उत्तर हे निरीक्षणावर सुद्धा सुटत असतात. डी व्ही, पर्याय क्रमांक 1 ई यू, पर्याय क्रमांक 2 यू ई, पर्याय क्रमांक 3 ई व्ही, आणि पर्याय क्रमांक 4 डी यू. क्वेश्चन नंबर 8. ए वाय बी एक्स सी डब्ल्यू व्ही, सॉरी डी व्ही, आणि क्वेश्चन मार्क आहे.
सॉल्व करा ज्यांचं बाकी आहे त्यांनी. रणजित सर, भावना मॅडम, क्वेश्चन सॉल्व करा. आन्सर आले नाही तुमचे अजून. बघा, हा प्रश्न निरीक्षणातून सुटतो. ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी यू. इथे काय दिलेलं आहे? ए दिला आहे, ए नंतर बी दिले, बी नंतर सी दिला आहे, सी नंतर डी दिला आहे, डी नंतर इथं काय येईल? ई येईल. ओके. ओके. आता वाय दिला आहे, वाय नंतर वायच्या पाठीमागे जाणार आपण. वाय नंतर एक्स, एक्स नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर व्ही, व्ही नंतर यू. किंवा आपण इथे निरीक्षणातून कसा सॉल्व करणार? बघा, काय दिलेलं आहे आपल्याला? ए वाय दिला आहे, बरोबर. हा ए वाय दिलेला आहे. ए वाय नंतर काय दिला आहे? बी एक्स दिला आहे. बी एक्स नंतर काय दिला आहे? सी डब्ल्यू दिला आहे. सी डब्ल्यू नंतर डी व्ही दिला आहे. डी व्ही नंतर काय येईल तो आपला? ई, ई आणि यू येईल. अशा प्रकारे आपण ऑब्झर्वेशन सुद्धा हा प्रश्न सॉल्व करू शकतो. करेक्ट आन्सर आहे आपलं ई यू. पुढचा क्वेश्चन, झेड वाय डब्ल्यू व्ही एस आर एन एम सॉरी एन एम आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. याचे पर्याय आहेत जी एच, एच जी, आय एच, एच आय. माईक बंद करा. कोणाचा माईक सुरू आहे? भावना मॅडम, माईक बंद करा. भावना मॅडम, माईक बंद करा प्लीज.
सॉल्व्ह झालं आन्सर सर्वांना? हॅलो. यस यस एच जी. एच जी. एच जी सॉल्व्ह करून दाखवतो. जीएस नाही त्याचं उत्तर, तर एच जी उत्तर त्याचं. बघा, जर आपण उलट क्रमाने गेलो तर वाय आणि झेड जवळजवळ आहेत, बरोबर. त्यांचा एक गट तयार झाला. त्यानंतर क्रमाने येणारे एक त्यांचं पुढचं अक्षर आहे एस, हे एक्स हे गाळलेलं आहे, बरोबर. त्यानंतर पुढचं अक्षर आहे आपलं डब्ल्यू आणि व्ही. डब्ल्यू आणि व्ही नंतर येणारे पुढचं जे अक्षर आहे यू आणि टी, दोन अक्षर, ही दोन अक्षरं गाळण्यात आलेली आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतरचा पुढचा गट तयार झाला आपला एस आर. एस आर नंतर तीन अक्षरं गाळण्यात आलेली आहेत, क्यू, टी आणि ओ. ही तीन अक्षरं गाळून पुढे एन एम चा गट तयार झालेला आहे. आणि एम एन नंतर आपली चार अक्षर गाळण्यात आली आहे, एल, के, जे आणि के. आणि याच्यानंतर तयार झालेला आपला जो गट आहे तो आहे एच जी. आणि एच जी आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? समजलं कसं आलं? नेटवर्क स्क्रीन सर्वांना दिसते? स्क्रीन मला पण दिसते. स्क्रीन दिसते सर्वांना? नम्रता मॅडम, नेटवर्क चेक करा. सर्वांनी स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये राहत जा, कोणाला अडचण येणार नाही. स्क्रीन दिसते? यस यस यस. बाकीच्यांना स्क्रीन दिसते सर्वांना? यस. समजलं? पुढचा क्वेश्चन नंबर 10. एक्स डब्ल्यू यू टी आर क्यू ओ एन आणि पुढे क्वेश्चन मार्क. सॉल्व्ह करा. नाही सुटलं तर मी सोडून देईल. सोपे उदाहरण आहेत. पर्याय क्रमांक आहे एम के पहिला. पर्याय क्रमांक 2 आहे एल के एल. पर्याय क्रमांक 3 आहेत एल एम. पर्याय क्रमांक 4 आहे एल के. आजपासून सीटीटीची एक्झाम सुरू झालेली आहे. भावना मॅडम, तुमचं नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्क चेक करा. परत सांगतो तुम्हाला, नेटवर्क नसेल तर स्क्रीन दिसणार नाही, आवाज येईल, कधी कधी आवाज येणार नाही, स्क्रीन दिसणार नाही. बाकी सर्वांना स्क्रीन दिसते. तुम्ही ज्या स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये असाल, तुम्हाला जे चांगलं नेटवर्क असेल त्याचं सिम कार्ड प्रत्येकाने यूज करा, म्हणजे तुम्हाला नेटवर्कचा इश्यू येणार नाही.
ज्यांचं उत्तर बाकी त्यांनी सॉल्व्ह करा. येथे सुद्धा काय आहे, एक पद गाळलेले आहे. एक्स आणि डब्ल्यू यांची जोडी दिलेली आहे. यानंतर क्रमानं येणारं मागचं जे अक्षर असेल त्यांच्या ते आहे व्ही. व्ही हे गाळलेलं आहे. व्ही नंतर यू येतो. यू आणि टी यांची जोडी दिलेली आहे. टी नंतर एस येतो. एस हे गाळलेलं आहे. एस नंतर आर आणि क्यू ची जोडी दिलेली आहे. क्यू नंतर पी येतो. पी हे गाळलेलं आहे. त्यानंतर ओ आणि एन ची जोडी दिलेली आहे. एन नंतर एम येतो. एम हे गाळलेलं आहे आणि त्याच्यानंतर येणारं उत्तर असेल एल आणि एन. एल आणि के ची जोडी असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 एल के हे त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर सर्वांना समजलं? अक्षरमाला हा सोपा टॉपिक आहे. याच्यावर काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येणार नाहीत. ओके. एक टाईपचे प्रश्न बघितले आपण, 2 टाईपचे प्रश्न बघितले, आता 3 टाईपचे प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. ए झेड वाय, दुसरा गट आहे बी वाय एल एक्स आणि डब्ल्यू. सी एक्स डब्ल्यू व्ही आणि यू आणि पुढचा आहे क्वेश्चन मार्क. शोधायचा प्रयत्न करा. ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर निश्चित डी उत्तर येईल त्याचं. ओके, हा डी आला. त्यानंतर झेड आहे. झेड नंतर आहे वाय, वाय नंतर आहे एक्स, एक्स नंतर पाठीमागचा जो अक्षर असेल तो असेल डब्ल्यू. त्यानंतर वाय, वाय नंतर एक्स, एक्स नंतर आला आहे तिसरा अक्षर डब्ल्यू. सॉरी, डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या नंतर काय येईल, यू येईल. राहिला काय आता, इथं 3 अक्षर संपले. इथं जरी 4 अक्षर असतील तरी आपल्याला डब्ल्यू नंतर काय आहे, यू आहे आणि यू च्या पाठीमागे काय येईल, टी येईल. ओके, तो टी शोधायचा आहे. इथले अक्षर संपले, इथे संपले. आता यू च्या पाठीमागे काय असेल, टी आणि टी च्या पाठीमागे काय असेल, यस असेल. अशा प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला काढता येईल. पर्यायामध्ये आपल्याला यस नसला तर आपण टी पर्यंत जाणार. यू च्या पाठीमागे व्ही च्या पाठीमागे यू आणि यू च्या पाठीमागे टी, अशा प्रकारे, आणि टी च्या पाठीमागे यस. यस का जोडावं लागेल माहितीये का आपल्याला, कारण येथे 3 अक्षर आहेत, 1 ते 4 आहेत, येथे 5 आहेत आणि येणारं अक्षर काय असावं, गट कितीचा असावा, हा 6चा असावा. बरोबर. मग डब्ल्यू टी, हा यू राहिला इथं, यू टी आणि यस. ओके, अशा प्रकारे
3, 4, 5 आणि 6चा गट तो तयार होईल. समजलंय? क्लिअर आहे? अक्षरमाला हा टॉपिक सर्वांना समजलाय का? अक्षरमालेवर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. कधी एका आड, कधी 2 आड, कधी 3 आड, म्हणजे पहिलं पद गाळून दुसरं पद गाळून तिसरं पद, किंवा पुढे जायचं किंवा पाठीमागे यायचं, बरोबर. उलट किंवा सुलट्या क्रमाने असे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हे आपण याच्यात 12-13 टाईपचे 12-13 काही सराव प्रश्न बघितले आणि तुम्हाला काही आधी सुरुवातीला मी काही डिस्क्रिप्शन दिले, ते तुम्हाला समजून सांगितलं. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. असे तुम्हाला सोपे सोपे हजारो उदाहरणं सोडवता येतील. आता एक थोडं वेगळ्या टाईपचं उदाहरण तुम्हाला सांगतो. कधी कधी अक्षरांमध्ये अंकांचा सुद्धा समावेश असतो. त्या टाईपचं आता एक उदाहरण सॉल्व्ह करू आपण. V6T T8R R10P आणि पुढे क्वेश्चन मार्क. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सर डिस्क्रिप्शन रेकॉर्ड लेक्चरला तुम्हाला बघायला मिळून जाईल सर, तुम्ही लेट जॉईन झाला म्हणून. डिस्क्रिप्शन रेकॉर्ड लेक्चरला, म्हणजे आता तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर थोड्या वेळाने मिळेल, ते रेकॉर्ड लेक्चर तुम्ही स्टार्ट पासून बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन मी आधी घेतले ते तुम्हाला बघायला मिळेल. नाही समजलं तर मला विचारून घ्या. ओके रणजित सर. V6T T8R R10P आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे आपल्याला पुढे उत्तर शोधायचंय. याचे जर उत्तर दिले, पर्याय दिले तर बघा पर्याय कसे असतील. पहिला पर्याय असेल P12M, दुसरा पर्याय आहे P12Q, तिसरा पर्याय आहे P12N, चौथा पर्याय आहे N12Q. येथे बघा आपल्याला सरळ दिसतंय, व्ही नंतर जर मागे एक सोडून पुढे मागे गेलं, व्ही नंतर काय, व्ही नंतर येतो यू. यू इथं आपल्याला गाळलेलं पद दिसतं, त्याच्यामध्ये टी आहे. टीच्या नंतर येतो यस, तो गाळलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला आर दिसतो. आर नंतर क्यू गाळलेला आहे, म्हणजे त्याच्या मागे निश्चित येणारा अक्षर असेल पी. येथे 6 आहे, प्लस 2 कर केले तर 8 होतील, प्लस इथं 8 मध्ये 2 केले तर 10 होतील, 10 मध्ये आपण प्लस 2 केले तर इथं आपल्याला 12 मिळतील. ओके. टीच्या मागे एक पद वगळून आपण मागे गेलो तर आपल्याला आर मिळेल. आरच्या मागे एक पद वगळून मागे गेलो तर आपण पी मिळेल. पीच्या मागे एक पद वगळून गेलो तर आपल्याला एन भेटेल, म्हणजे याचं निश्चित उत्तर काय असेल, P12N. ओके, P12N. काल बघा, काल आपण एक सिलेबसचं लेक्चर घेतलं, तुम्हाला थोडक्यात दाखवतो.
आणि हे डिस्क्रिप्शन एबीसीडीचं डिस्क्रिप्शन मी सुरुवातीला सांगितलंय. बघा, मुख्य घटक परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, इतर विचारलेले प्रश्नांचे घटक तुम्हाला परीक्षेला काय विचारले गेलेले आहेत ते विश्लेषण केले आहे आणि पुस्तकांची संदर्भ ग्रंथाची यादी सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला ग्रुपला ही पीडीएफ दिलेली आहे. प्लीज तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि कोणते घटक आपल्याला परीक्षेला अभ्यासायचे ते जरा बघा, तुमच्या लक्षात येईल. अजून एक उदाहरण देतो मी पुढे तुम्हाला सॉल्व्ह करायला. ए 25 सी बी 24 डी सी 23 ई डी 22 एफ आणि पुढे आहे क्वेश्चन मार्क. सॉल्व करा. पर्याय देतो ई 21 जी ई 22 जी जी 21 ई पर्याय क्रमांक 4 आहे जी 20 ई. निश्चित आपण थोडं कर ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला लक्षात येईल. 25 24 23 22 आणि नंतर इथं निश्चित मध्ये काय येईल 21, म्हणजे 20 पण येणार नाही 22 पण येणार नाही. मग राहिले पर्याय काय आहेत, पर्याय हा आणि हा, यांच्यापैकी दोन्हींपैकी काहीतरी एक असेल. मग ते आपण शोधायचंय. ए नंतर बी आहे, नंतर सी आहे, नंतर डी आहे, डी नंतर काय येईल तो ई येईल. इथं ई दिसतोय का, इथं ई दिसतोय बरोबर, इथं पण ई आहे का, ई आहे. ओके, हा ई आहे पण हा पर्याय नाहीये. इथं काय आहे, जी आहे, जी तर येणार नाही. मग राहिला काय आता हा, पण तरी आपण टॅली करायचं. सी नंतर डी, डी नंतर ई, ई नंतर एफ, एफ नंतर काय येईल, जी येईल. झालं का आपलं पूर्ण उत्तर मॅच. तर हे आपलं पूर्ण उत्तर मॅच झालं. ई 21 जी म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं आपलं अचूक उत्तर आहे. ओके, त्याशिवाय आपण पूर्ण उत्तरावर खात्री करून घ्यायची. समजलंय सर्वांना. सोपा टॉपिक आहे, मार्क देणारा टॉपिक आहे. आपले हातातले मार्क्स असतील जाऊ द्यायचे नाही. ओके, सर्वांना अक्षरमाला हा टॉपिक समजला असेल. याच्यावर असे मी हजारो उदाहरण घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हजारो उदाहरणांची प्रॅक्टिस केली तरी काही अडचण नाही. ओके, पण आपल्याला मुळात प्रश्न समजणं महत्वाचं आहे. याच्यावर मी तुम्हाला काही 8 ते 10 होमवर्क देतो, ते तुम्ही सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअप करायचे आपल्या ग्रुपवरती. हा, प्रत्येकाने उत्तर सॉल्व्ह करून कागदावर उदाहरण सॉल्व्ह करून ते तुम्ही द्यायचे आहे. पहिलं उदाहरण देतो. WH ला पी टी पी क्यू आर लिहून घ्या. क्यू एस क्यू आर एस, त्यानंतर आर 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 एस टी, त्यानंतर एस क्यू एस टी यू, शेवटी क्वेश्चन मार्क. पर्याय देत नाही, सॉल्व करायचे आहेत. दुसरं उदाहरण आहे ए बी झेड वाय एक्स सी
डी. तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल, नंतर लिहून घ्या वाटल्यास. स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल. सी डी डब्ल्यू व्ही यू, नंतर ई एफ टी एस आर, नंतर क्वेश्चन मार्क. पुढचं उदाहरण आहे ए बी सी सी बी डी ई एफ एफ ई जी एच आय आय एच, नंतर जे के एल एल के, नंतर शेवटी आहे क्वेश्चन मार्क. पुढचं उदाहरण आहे चौथं उदाहरण जी एच पी क्यू आय जे आर एस एल के एल, नंतर टी यू, नंतर क्वेश्चन मार्क, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, डबल क्वेश्चन मार्क आहे. पाचचं उदाहरण आहे जे स्मॉल एस, नंतर टी स्मॉल ई, के स्मॉल आर, यू स्मॉल बी, एल स्मॉल क्यू, व्ही स्मॉल ए, एम स्मॉल क्यू, डब्ल्यू स्मॉल झेड, पुढे क्वेश्चन मार्क. हे 5 उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, उद्या सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आणि याचा फोटो तुम्ही ग्रुपला टाकायचा आहे. ओके, याचे पर्याय पण मी तुम्हाला दिलेले नाहीत. समजले सर्वांना? स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. काढला सरांनी स्क्रीनशॉट? बॅक करू मी? स्क्रीनशॉट काढला? सर्वांनी काढला? बाकी रिप्लाय द्या. स्क्रीनशॉट काढला? भावना मॅडम, पद्मा मॅडम, ओके. स्क्रीनशॉट घेतला? निशांत सर घेतला? ओके. निशाली मॅडम स्क्रीनशॉट घेतला? यस, ठीक आहे. हॅलो, हॅलो, आवाज येतोय सर्वांना?
सर्वांना समजलं आजचं लेक्चर? अक्षरमाला समजलं सर्वांना? उद्या आपण नवीन टॉपिक बघणार. ओके. याच्यावर तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस तुमची जास्त तेवढे तुमचं तो घटक अधिक पक्का होईल आणि परीक्षेला चुका होणार नाही. कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके. ठीक आहे. काय अडचण? ठीक आहे. पुन्हा उद्या भेटूया आपण याच वेळेला. सर्वांनी वेळेवर लाईव्ह या. कोणाला काय अडचण नाही. बाकीचे सब्जेक्ट एनरोल करून घ्या म्हणजे रेकॉर्ड लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. ओके. अकॅडमी ऍप डाउनलोड करून घ्या. तिकडे पण तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. तुमचे कोणी कलिग असतील, फ्रेंड्स असतील, सहकारी असतील त्यांना आपली टेटची बॅच सुरू झाली आहे. तुम्हाला आजचा कालचा जो अनुभव आला तो तुम्हाला त्यांना शेअर करा. ओके. ठीक आहे. थांबूया आपण. उद्या शार्प 9 वाजता सर्वजण या. गुड नाईट. ओके. गुड नाईट सर्वांना.